एकदम खडे. नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळी या सणानिमित्त तुम्ही माझे 2024 दिवाळी कधीपासून सुरू, कोणते सण कोणत्या तारखेला, धनत्रयोदशी कधी आहे, धनत्रयोदशीला आपण कोणत्या देवतेंची पूजा करतो, 2024 लक्ष्मीपूजन कधी आहे, या वेळेतच करा लक्ष्मीपूजन. असे अनेक व्हिडिओ दिवाळीचे आहेत, ते तुम्ही माझे पाहिलेच असेल. जर पाहिले नसेल तर अवश्य पहा. तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2024 दिवाळीचा पाडवा कधी आहे, बलिप्रतिपदा व पाडवा यांचे महत्त्व जाणून घेऊया, याची संपूर्ण माहिती. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. 2024मध्ये दिवाळी या सणाची सुरुवात आपण वसुबारस या सणाने आपण करत असतो. तसेच वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, दिवाळीचा पाडवा, भाऊबीज, आपण हे सण आपण दिवाळीमध्ये करत असतो. तर यामध्ये आपण 1 नोव्हेंबरला आपण लक्ष्मीपूजन केले. आता लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा हा 2 नोव्हेंबरला कार्तिक शुद्ध प्रतिपदेला आपण दिवाळीचा पाडवा हा आपण साजरा करणार आहे. तर असा हा दिवाळीचा पाडवा जगभरात पती पत्नीच्या नात्यातील अतूट प्रेमाच्या या सणाला अतिशय महत्त्व आहे. यामध्ये आपण वहीपूजन, दिवाळीचा पाडवा आणि बलिप्रतिपदा हे आपण साजरे करत असतो. तर अशा हा दिवाळीच्या पाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असा हा महत्त्वाचा दिवस असा मानला गेलेला आहे. दिवाळीमध्ये सर्वात मोठा असा हा दिवाळीचा पाडवा आपण हा सण साजरा करत असतो. दिवाळीच्या पाडव्याला आपण सोने खरेदी आपण हे अवश्य करत असतो. तर सुहासनीकडून पतीला औक्षण आणि व्यापारासाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधिक आहे. पाडव्याला आपण पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करत असतो. इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी आपण करत असतो. फटाक्यांची आतषबाजी आणि दीप उत्सव आपण हा साजरा करत असतो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी असा हा महत्त्वाचा आणि अतिशय शुभ दिवस असा आपण मानला गेलेला आहे. तसेच आपल्याकडे भारत हा कृषीप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आहेत. आपले सर्व सण वार हे आपण निसर्गावरच आधारलेले आहेत. पौराणिक महत्त्व आणि कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब म्हणून आपण हा सण साजरा करत असतो. तसा हा सण आपण 2 नोव्हेंबर 2024 रोजी पाडवा आणि बलिप्रतिपदा आपण हा सण आपण साजरा करणार आहोत. आणि भाऊबीजेने 3 नोव्हेंबरला या सणाची सांगता होणार आहे. दिवाळी पाडव्याचे महत्त्व, मान्यता, परंपरा आणि पौराणिक कथा याची माहिती आता आपण घेऊया. तर पहिल्यांदा आपण बघूया की बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदेविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर पौराणिक कथेनुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी धूत खेळात हरवले होते, म्हणून या दिवसाला धूत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आहे आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहित दक्ष म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता. पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजाने एक यज्ञ केला. त्या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूने वामन अवतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभा राहिला. या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण करून पहिला पाऊल त्यांनी स्वर्गात टाकला, दुसरा पाऊल त्यांनी पृथ्वी व्यापली आणि तिसरा पाऊल आता मी कुठे ठेवू हे त्यांनी बळीराजाला विचारले. तेव्हा बळीराजाने त्यांचे पाऊल आमच्या डोक्यावर ठेवा असे म्हणून त्यांना सांगितले. तेव्हा वामनाने त्याला पातळ लोकांचे राज्य बहाल केले.
बळीराजा हा गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील दानशूर या गुणामुळे बळीराजाला पाताळ लोकांचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची क्षमाशीलतेची पूजा करतील आणि इडापिडा तळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी सर्वजण करतील आणि या सणाला फटाकेबाजी आतिषबाजी आणि दीप उत्सव करून हा सण साजरा करतील असं हे त्यांना वरदान दिले. त्यापासून आपण दिवाळीच्या पाडव्याला आपण फटाके आतिषबाजी आणि दीप उत्सव करून आपण हा सण आपण साजरा करत असतो. दिवाळीच्या पाडव्याला वही पूजन सुद्धा प्रत्येक ठिकाणी हे केले जाते. तर अश्विनी अमावस्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा या दिवशी सुद्धा वही पूजन आणि आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात म्हणून आपण वही पूजन आपण हे करत असतो. व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात आणि जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवसापासून सुरू करत असतात. असे हे वही पूजन व्यापारी लोक आणि काही घरगुती सुद्धा करत असतात. तर वही पूजनाच्या वेळेस वह्या आणून शुभ मुहूर्तावर वह्यांना हळदी कुंकू गंध फुले अक्षदा वाहून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. असं हे वही पूजन हे आपण पाडव्याच्या वेळेस आपण करत असतो. असा हा सण. तसेच तर दिवाळीचा पाडवा हा पती पत्नीच्या अतूट प्रेमाचा नाते म्हणून आपण दिवाळीचा पाडवा हा सण आपण साजरा करत असतो. तर दिवाळीच्या पाडव्याला घरोघरी सायंकाळी पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून पत्नी आपली पतीचे औक्षण करत असते व पती पत्नीला ओवाळणीच्या स्वरूपात काही भेटवस्तू प्रेमाने देत असतात. असे हे नवविवाहित दाम्पत्यांची असे हे पती पत्नी हे भेटवस्तू स्वरूपात आपले देत असतात. तर काही नवविवाहित दाम्पत्यांची पहिली दिवाळी म्हणून पत्नीच्या माहेरी साजरा करतात. यालाच दिवाळी सण असे म्हणतात. तर या निमित्ताने जावयांना बोलवून त्यांना आहेर गोडधोड देऊन असा हा सणसुद्धा साजरा केला जातो. तर विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशीच होतो म्हणून असा हा पाडवा सण आपण साजरा करत असतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्याने शकाचे आक्रमण परतून लावले. त्याचाच पाडवा आपण हा सण आपण साजरा करत असतो. विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. इसवी सन पूर्व 57 पासून ही कालगणना प्रचलित आहे. इसवी सन पूर्व काळातील संस्कृतीचे वैभवाचे सर्वांगीण सभ्यतेचे एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे उदाहरण आहे. असे हे आपण पाडवा सण आपण हे साजरा करत असतो. असं या दिवाळीच्या पाडव्याला पती पत्नीचे अतूट प्रेमाचे नाते म्हणून दिवाळीचा पाडवा आपण साजरा करत असतो. तसेच या पाडव्याला आपण वही पूजन करत असतो. बळीचे राज्य इडापिडा तडो आणि बळीचे राज्य येवो अशीही आपण प्रार्थना करत असतो. असे हे पाडवा सण आपण 2 नोव्हेंबर 2024 रोजी आपण साजरा करणार आहे. तर असा हा सण प्रत्येकाने हा सण साजरा करावा आणि देवी लक्ष्मी पुढं आपली इच्छा प्रकट करावी आणि देवीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. तर सर्वांनी दिवाळीच्या पाडव्याला हा सण साजरा करा आणि आनंदात सुख समाधाने हा सण साजरा करावा. तर अशी माहिती माझी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.